स्टँडर्ड 10 सायन्स 2 चॅप्टर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आजचं लेक्चर क्रमांक 3 आहे. आजचा मुद्दा आहे बायो डायव्हर्सिटी, याला मराठीमध्ये जैव विविधता म्हणतात. ही काय आहे? इट इज नथिंग बट द रिचनेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. रिचनेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. रिचनेस म्हणजे समृद्धपणा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांचा समृद्धपणा. ह्या पृथ्वी तलावर जो आहे त्याला म्हणायचं बायो डायव्हर्सिटी, जैव विविधता. की अप्रॉक्सिमेटली 87 million species of plants and animals and microorganisms are exist on the surface of earth. 87 million. तुम्हाला दाखवलं नाहीये पण एक माहिती म्हणून आकडा सांगतो की या आणि इतका रिचनेस कशामुळे आहे? इट इज बिकॉज ऑफ different types of ecosystems present on the earth, variety of living things present on earth, and genetic variations it is carried out in these living organisms. There are 3 levels of biodiversity. ह्या बायोडायव्हर्सिटीच्या 3 लेवल्स आहेत. कोणत्या कोणत्या? पहिली आहे जेनेटिक डायव्हर्सिटी, दुसरी जी आहे लेवल ती आहे स्पेसीज डायव्हर्सिटी, आणि तिसरं जे आहे ते आहे इकोसिस्टम डायव्हर्सिटी. इकोसिस्टम डायव्हर्सिटी. नीट लक्ष द्या. अगदी एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, पर्यावरण शास्त्राचा जरी हा धडा असला तरी याला आपल्या बोर्डमध्ये एक फिक्स असं वेटेज आहे. ऐकताना वाटतं खूप इझी वाटतं, पण नीट व्यवस्थित लक्ष द्या. मार्क डिडक्ट करणारे, रिड्यूस करणारे हे चॅप्टर्स आहेत की हो, जे सायन्सचे मार्क्स काय करतात? रिड्यूस करतात फायनल एक्झामला. काय कोणता मुद्दा डिस्कस करतोय आज आपण? बायोडायव्हर्सिटी. याच्या अगोदर कोणते 2 मुद्दे आपण डिस्कस केले होते? पहिला आपण जो मुद्दा काही बेसिक कन्सेप्ट पाहिले होते, व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट, व्हॉट इज मीन बाय इकॉलॉजी, व्हॉट इज मीन बाय इकोसिस्टम, असे काही बेसिक मुद्दे बघितले होते. दुसऱ्या लेक्चरला आपण पोल्युशन पाहिलं, प्रदूषण, आणि आजच्या तिसऱ्या लेक्चरला हा बायोडायव्हर्सिटी नावाचा मुद्दा सुरू केलेला आहे. व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी, मराठीमध्ये त्याचं भाषांतर जैव विविधता. मातृभाषेत सांगायचं म्हटलं तर या पृथ्वी तलावर अनेक प्रकारचे प्राणी आहेत, अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत आणि जीवन असं समृद्ध आहे, त्याला म्हणायचं बायो डायव्हर्सिटी. इट इज अ रिचनेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द सरफेस ऑफ अर्थ. इट इज बिकॉज ऑफ genetic variation, it is because of variation in ecosystems and even different species of living organisms. त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी आली. त्याच्या 3 लेवल्स आहेत: जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी. आता जेनेटिक जे आहे, द डायव्हर्सिटी ही जी आहे, जेनेटिक डायव्हर्सिटी कशाला म्हणायचं तर काय आहे? इट इज डायव्हर्सिटी. अगदी जेनेटिक डायव्हर्सिटी काय आहे तर इट इज अ डायव्हर्सिटी अमॉंग ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पीसीज. काय आहे बघा, जेनेटिक डायव्हर्सिटी काय आहे? डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पीसीज. हो, सेम स्पीसीज म्हणजे काय आहे बघा. खरं तर आता फॉर एक्झाम्पल मी दिली ह्युमन्स, त्यांची स्पेसिस सारखीच आहे की नाही? होमोसेपियन्स हे आपलं काय आहे? सायंटिफिक नेम आहे. की ज्याला एक आपण म्हणतो होमो ही जीनस आहे आणि सेपियन्स ही स्पेसिस आहे. खरं तर आपण मग आता ह्युमन्स म्हटलं की स्पेसिस कशी आहे? सेम आहे. मग सगळे ह्युमन्स कशा पाहिजे? आता सारखेच पाहिजेत, पण नाही. प्रत्येक ह्युमनचे जीन्स वेगवेगळे आहेत. प्रत्येक ह्युमनचे जीन्स वेगवेगळे आहेत, म्हणून 2 माणसं सारखे नाहीयेत. हो, काळा आहे, गोरा आहे, बुट ज्याला आपण म्हणतो बुटका आहे, नकटा आहे, असे वेगवेगळे आहेत. अगदी प्रांत बदलला की माणसाची शरीर रचना बदलते, किंवा एकाच प्रांतातले माणसं सुद्धा 2 सारखे नाहीयेत, याला म्हणायचं जेनेटिक डायव्हर्सिटी. तसंच फ्रुट्सचं सुद्धा आहे, बरोबर आहे ना? अगदी आपण शॉप व्हेंडर कडून मँगोज घ्यायला गेलो, व्हेजिटेबल व्हेंडर कडून, तर मँगोच्या कितीतरी, मँगोज म्हणजे एकच स्पेसिस आहे पण त्याच्यामध्ये किती डायव्हर्सिटी दिसते
आपल्याला, हो हापूस आंबे वेगळे, लंगडा वेगळा, पायरी वेगळा, काय अजून दशहरी वेगळा, गावरान वेगळा, असे कितीतरी स्पेसीज आपल्याला काय होतात दिसतात. तसं बघा तुम्ही प्रत्येक घेऊन बघा की कोणती स्पेसीज घेऊन बघा, त्या स्पेसीज मध्ये काय असते, डायव्हर्सिटी असते. म्हणजे जीन्स त्याला म्हणायचं जेनेटिक डायव्हर्सिटी. आपल्याला विचारलं व्हॉट इज मीन्ड बाय जेनेटिक डायव्हर्सिटी, इट इज द डायव्हर्सिटी अमॉंग द सेम ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज. हो एकच स्पेसीज आहे पण त्याच्या ऑर्गॅनिझम्स मध्ये जी वेगवेगळी डायव्हर्सिटी आपल्याला दिसते त्याला म्हणायचं जेनेटिक डायव्हर्सिटी. काय म्हणायचं त्याला, जेनेटिक डायव्हर्सिटी. एक्झाम्पल्स की डायव्हर्सिटी इज अमॉंग ह्युमन बीइंग्स. इच ह्युमन बीइंग इज डिफरंट फ्रॉम अदर. तो काय आहे, दुसऱ्यापासून वेगळा आहे. आता स्पेसीजचं डायव्हर्सिटी काय आहे नंबर 2 चा, तर नेचर कंटेन्स लार्ज नंबर ऑफ स्पेसीज. हो ह्या निसर्गामध्ये लार्ज नंबर ऑफ स्पेसीज आहेत. मी तुम्हाला सांगितलं तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये उल्लेख नाहीये, पण काय मानलं जातं, अमॉंग 87 मिलियन, हो 87 दशलक्ष इतक्या स्पेसीज आज पृथ्वी तलावर आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या. त्याच्यामध्ये ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. सगळ्यात जास्त स्पेसीज ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या आहेत, सगळ्यात जास्त. हो सध्या फक्त एकाच मायक्रो ऑर्गॅनिझम परेशान आहेत आपण, हो म्हणून तुम्ही मला मोबाईलवर बघायला. पण अशा सगळ्यात जास्त हजारो लाखो करोडो अशा स्पेसीज आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या. आणि ह्याला काय म्हणायचं, स्पेसीज डायव्हर्सिटी. की काय आहे, देर आर लार्ज नंबर ऑफ species of living organisms they are found on the earth. This is called as species diversity. आणि तुम्हाला माहितीसाठी मी काय सांगितलं, 87 मिलियन स्पेसीज. आणि तिसरं इकोसिस्टम डायव्हर्सिटी. इकोसिस्टम काय आपण पहिल्या लेक्चरला पाहिलं काय आहे, तर मेनी नॅचरल एज वेल एज आर्टिफिशियल इकोसिस्टम्स, नॅचरल एज वेल एज आर्टिफिशियल इकोसिस्टम्स आर प्रेझेंट इन ईच रिजन. अगदी कोणताही रिजन घ्या, विभाग घ्या, कोणताही रिजन घ्या, एक सिंगल रिजन घ्या. त्या सिंगल रिजन म्हणजे सिंगल इकोसिस्टम नसते, तर एकाच रिजन मध्ये अनेक इकोसिस्टम्स कार्यरत असतात. सो मेनी इकोसिस्टम्स आर ऑपरेट विदिन द सेम रिजन. सम इकोसिस्टम्स आर स्मॉल, सम लार्ज, सम मीडियम. मी म्हटलं ना तुम्हाला, एक सांगतो एक सहज म्हणून, पहिल्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की बाहेर पाऊस पडला आणि खड्ड्यामध्ये पाणी साचलं तर तिथे एक इकोसिस्टम तयार होते. अशा लार्ज इकोसिस्टम, स्मॉल इकोसिस्टम्स, अशा करोडो अब्जोच्या संख्येने इकोसिस्टम्स आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. दिस इज नोन ॲज इकोसिस्टम बायोडायव्हर्सिटी. आणि बघा याला लेवल्स नाव काय दिलं की जेनेटिक लेवल एक सिंगल स्पेसीज, स्पेसीज डायव्हर्सिटी नंबर ऑफ स्पेसीज, आणि एकदम आणि ह्या स्पेसीज कुठं राहतात, इकोसिस्टम मध्ये राहतात. म्हणून हे काय केलेत, अशा लेवल्स केल्यात. मग आय रिपीट, बघा नीट लक्ष देऊन ऐकायचे. काय आहे जेनेटिक डायव्हर्सिटी, काय आहे, इट इज डायव्हर्सिटी अमॉंग लिव्हिंग थिंग्स ऑफ द सेम स्पेसीज. स्पेसीज डायव्हर्सिटी काय, देर आर सो मेनी स्पेसीज आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ती आहे स्पेसीज डायव्हर्सिटी. आणि इकोसिस्टम काय की करोडो अब्जोच्या संख्येने इकोसिस्टम्स आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ अर्थ. इट इज नोन ॲज इकोसिस्टम बायोडायव्हर्सिटी. आणि आता काय झालं, आपण जो कालचा मुद्दा बघितला होता पोल्युशन, तर या पोल्युशन मुळे काय होतंय की ह्या बायोडायव्हर्सिटीला काय होतोय, धक्का पोहोचतोय. ही जी बायोडायव्हर्सिटी आहे त्या पोल्युशन मुळे डिस्टर्ब झाली आहे. म्हणून ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्व झाली पाहिजे. तर हाऊ बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्व्ड. हो पुस्तकामध्ये असाच प्रश्न आहे, वर्डात बी असाच. हाऊ बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्व्ड. हो ही बायोडायव्हर्सिटी कशी कन्झर्व होईल, कसं जतन होईल, किंवा जेनेटिक्स असू द्या, स्पेसीज असू किंवा इकोसिस्टम बायोडायव्हर्सिटी असू द्या, यांचं कन्झर्वेशन कसं होईल, की व्हॉट आर द वेज, मार्ग काय. हो पर्यावरणाचं संरक्षण झालं पाहिजे, बायोडायव्हर्सिटी कन्झर्व झाली पाहिजे, पण कशी, हाऊ. तर व्हॉट आर द वेज टू
कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी, की बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्याचे वेज काय आहेत. हो, तर पहिलं आपल्याला काय दिलेले तर 7 वेज दिलेत. हो, 2 मार्काला आले तर 4 लिहायचे, 3 मार्काला आले तर 6 लिहायचे. हो, एकदम स्पेसिफिक सांगतोय मी. काय आहे मग पहिलं, प्रोटेक्टिंग रेअर स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम. हो, काय करायचंय, प्रोटेक्टिंग रेअर स्पेसीज. तुम्हाला जर का बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करायची असेल तर रेअर म्हणजे दुर्मिळ, स्पेसीज म्हणजे प्रजाती, ज्या काय प्राण्यांच्या प्रजाती आहेत, वनस्पतीच्या प्रजाती आहेत, ज्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत, त्यांचं संरक्षण त्यांचं जर का केलं तर आपोआप बायोडायव्हर्सिटी काय होईल, कन्झर्व होईल. ह्या रेअर स्पेसीचं जर का आपण संरक्षण केलं, कन्झर्वेशन केलं तर त्या पुढे रिप्रोड्यूस होतील आणि बायोडायव्हर्सिटी मेंटेन होईल. त्यानंतर एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स आणि सँच्युरीज. नॅशनल पार्क, नॅशनल पार्क म्हणजे याला म्हणायचं राष्ट्रीय उद्यान. आणि सँच्युरीज, सँच्युरीज म्हणजे जे आहे त्याला अभय अरण्य म्हणायचं. बघा मराठीमध्ये फार छान शब्द आहे, अभय अरण्य. हो, अभय, तिथं त्या प्राण्याला भय नाहीये, वनस्पतीला भय नाहीये माणसाचं, म्हणून त्याला अभय अरण्य म्हणायचं. पण हे कोण करू शकतो, नॅशनल पार्क्स आणि सँच्युरीज, हे सरकारचं काम आहे, गव्हर्नमेंटचं काम आहे. आता नॅशनल पार्क्स काय करायचे, एस्टॅब्लिश करायचे. हो, आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा नॅशनल पार्क्स आहेत, की ताडोबाचं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघासाठी नॅशनल पार्क, किंवा मुंबईचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हा की जे आहे संजय गांधी नॅशनल पार्क, बोरिवली आणि ठाणे जिल्ह्याच्या तिथं आहे. हे असे कन्झर्व करतात. आणि एकदा का हे बाग एखाद्या जागा नॅशनल पार्क म्हणून घोषित झाली ना, मग तिथं सरकारला सुद्धा कोणता प्रोजेक्ट करता येत नाही, सामान्य माणसाचं सोडून द्या. हो, माणसाचा वावर कमी झाला की निसर्ग जाग्यावर आला, बायोडायव्हर्सिटी जाग्यावर आली. लॉकडाऊनमध्ये आपण अनुभव घ्यायला लागलो. हो, माणसाचा वावर कमी झाला, छान झाला निसर्ग. तसं हे काय आहे, हे नॅशनल पार्क आणि सँच्युरीज. हा, ह्या नॅशनल पार्कमध्ये जे आहे एकदा एखादा घोषित झाला की तिथं सरकारला सुद्धा काही करता येत नाही. मग तिथं जे काय प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्यांची जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी आपोआप मेंटेन होते, माणूसाला तिथं जाता येत नाही, सील करतात एरिया सगळा. आणि सँच्युरीज मध्ये जाता येतं, पण त्या प्राण्याला किंवा वनस्पतीला धोका करता येत नाही. अगदी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, बीडपासून थोडंसं आपण काही किलोमीटर गेलो तर मांजरसुंबा घाटाच्या खाली तुम्हाला पाटी दिसते. कोणतं, तिथं आहे पिकॉक सँच्युरी. हो, मयूर, नायगाव मयूर अभयारण्य अशी पाटी दिसते, की तिथं नायगाव म्हणून आहे. आणि मयूर म्हणजे मोराचं अभय अरण्य, सँच्युरी येते की तिथं मोरं खूप आहेत, पण तिथं जाऊन मोरांना काही हार्म पोहोचवता येत नाही, गुन्हा दाखल होतो. असे जर का सँच्युरीज वगैरे नॅशनल पार्क्स एस्टॅब्लिश केले तर आपोआप बायोडायव्हर्सिटी कन्झर्व होते. त्यानंतर डिक्लेअरिंग सम रिजन्स. हो, गव्हर्नमेंट काही डिक्लेअर करू शकतं, डिक्लेअरिंग सम रिजन्स ॲज बायो रिझर्व. हो, गव्हर्नमेंटनं जर का काही रिजन्स, काही भाग बायो रिझर्व, हो, की काय आहे, बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने जर का त्याला रिझर्वेशन दिलं, त्याला आरक्षित केलं, तर तिथं सुद्धा कोणत्याही प्रकारची शेती होत नाही, जमिनीची खरेदी विक्री होत नाही, तिथं रोड, फॅक्टरीज, डॅम वगैरे असं काही होत नाही. असे बायो रिझर्व्स असलं की त्याला सरकारचं प्रोटेक्शन भेटतं, त्या विभागाचं प्रोटेक्शन भेटतं. आता नुकताच आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जे फुलासाठी प्रसिद्ध आहे कास पठार. हो, खूप फुलं वगैरे येत होते, पहिले सहज जाता येत होतं कास पठाराला, आता जाता येत नाही, कारण ते आता एक साधारणपणे वर्ष, 1.5 वर्षापूर्वी बायो रिझर्व म्हणून ते काय झालेलं आहे, डिक्लेअर झालेले. असे जर का बायो रिझर्व झोन म्हणून किंवा बायोडायव्हर्सिटी झोन हा त्याला समानार्थी शब्द आहे, ते जर का डिक्लेअर झाला तरी काय होतं, बायोडायव्हर्सिटी कन्झर्व होते. त्यानंतर काही प्रोजेक्ट्स असतात, की काही प्रोजेक्ट काय करता येतात, सरकार कार्यान्वित करू शकतं. कशासाठी, टू प्रोटेक्ट स्पेसीज. हो, काही प्रोजेक्ट, काही योजना सरकार आणू शकतं आणि त्या योजनेच्या अंतर्गत काय करता येतं, स्पेसीजचं
प्रोटेक्शन होतं. उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं, तुमच्या इथं 10वीच्या पुस्तकात नाही आहे की 1972चा प्रोजेक्ट टायगर होता. प्रोजेक्ट टायगर, हो. तर टायगरला त्यावेळेच्या पंतप्रधानांनी राष्ट्रीय प्राणी घोषित केलं. आता बदलला आहे आपल्याकडे, आता भारताचा राष्ट्रीय प्राणी सिंह आहे, एशियाटिक लॉयन. तर ते जे आहे की तो प्रोजेक्ट असतो की एकदा जर का ते एशियाटिक लॉयनला घोषित केलं की हा राष्ट्रीय प्राणी आहे, की आपोआपच त्याचं सगळं जे आहे की सरकार पातळीवर त्याचं संरक्षण होतं. महाराष्ट्राचा सुद्धा राष्ट्रीय प्राणी कोणता? हा, जायंट स्क्विरल. माहिती आहे तुम्हाला? शेकरू. त्याला इंग्रजीमध्ये जायंट स्क्विरल म्हणतात. हो, मोठीच्या मोठी ती जी आहे खरोते, म्हणून त्याला जायंट स्क्विरल जे आहे स्क्विरल सारखा तो प्राणी आहे. तो महाराष्ट्राचा प्रोजेक्ट आहे की ते शेकरूला काय आहे, भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये प्रोटेक्शन आहे. असे ते प्रोजेक्ट सुद्धा काय करता येतात, कॅरी आउट करता येतात. त्यांनी सुद्धा बायोडायव्हर्सिटी काय होते, कन्झर्व होते. त्याच्यानंतर हे बा, हे 4 जे आहेत ना, हे 4 हे करतं गव्हर्नमेंट. मी मुद्दाम तुम्हाला फोडून सांगतोय. हे 4 गव्हर्नमेंटकडे की रेअर स्पेसिसचं प्रोटेक्ट करायचं, नॅशनल पार्क्स करायच्या, सँच्युरीज करायच्या, बायो डायव्हर्सिटी झोन किंवा बायो रिझर्व्ह करायचं, काही प्रोजेक्ट्स कॅरी आउट करायचे, हे सामान्य माणसाचं काम नाही. पण पुढे जे 5, 6 आणि 7 आहेत ना, ते सामान्य माणूस करू शकतो. कोणतं? तर कन्झर्वेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. कन्झर्वेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आपण सामान्य माणूस सहज करू शकतो. कन्झर्वेशन ऑफ प्लांट आणि ॲनिमल्स, हो, कन्झर्वेशन करायचं. सामान्य माणसाने ठरवायचं, काही असो, झाड मी तोडणार नाही, काही असो, किती लहान असो मोठा असो, काही नाही. कोणत्याच कामासाठी झाड तोडणार नाही, हिरवं झाड तोडणार नाही, वाळलेलं झाड तोडू, हे सामान्य माणसाने ठरवायचं. ॲनिमलचं हंटिंग सामान्य माणसाने करायचं, कन्झर्व करायचं. नाही नाही, मी ॲनिमल्सची काळजी घेईन. त्यानंतर काय आहे, ऑब्झर्विंग रूल्स. हो, ऑब्झर्विंग रूल्स. हा, सहसा आपण रूल्स ऑब्झर्वच करीत नाहीत. आणि ऑब्झर्व नाही केलं ते पाळतच नाही. तर की रूल्स असतात. आपण पर्यटनाला इकडे तिकडे गेल्यानंतर जाऊयात ना, ते लॉकडाऊन संपल्यानंतर रूल्स असतात. पण आपल्याकडं फार चुकी म्हणजे धारणा आहे, काय रूल्स आर सपोज टू बी ब्रोकन. हो, कशासाठी बनवलेले आहेत, नियम मोडण्यासाठीच बनवलेले. तर तसं नाही आहे की आपण जर का सरकार पातळीवर जे नियम करून दिले ते पाळले तरी बायोडायव्हर्सिटीचं काय होतं, कन्झर्वेशन होतं. आणि दुसरं काय आहे, मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज. हो, आपल्या देश पातळीवर इथं मात्र फार वानवा आहे. हो, इतर देशामध्ये की त्यांचं जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे ना, ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे जे पारंपरिक ज्ञान आहे प्राण्याबद्दल, वनस्पतीबद्दल, त्याचं रेकॉर्ड आहे, त्याचं व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे. ते पारंपरिक ज्ञान ते मानल्या जातं, ते पाळल्या जातं. आणि त्याच्यावर काही काही देश फार म्हणजे असं सुंदर आहे, पण त्यांनी त्यांच्या परंपरेला धक्का लागू दिलेला नाही. त्यांचं जे ट्रॅडिशनल नॉलेजेस वगैरे आहेत, हो, याबाबत इंग्रज मत फार कठोर की ते रेकॉर्ड फार करून ठेवतात. तर हे जे आहेत हे असं जर का रेकॉर्ड करून ठेवलं, ट्रॅडिशनल नॉलेजचं, पारंपरिक ज्ञानाचं जर का व्यवस्थित लिहून ठेवलं, कोणतं कम्प्युटर वगैरे काय काय जे आहे जे काय असेल त्याच्यामध्ये आपण जर का रेकॉर्ड करून ठेवलं तर त्यांनी सुद्धा बायोडायव्हर्सिटी काय होते, कन्झर्व होते. हे 7 काय आहेत पद्धती. समजा आपल्याला आता हे नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू नाही, आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बोलतो की परीक्षेत जसा तसा प्रश्न येऊ शकतो, कारण पुस्तकातच तुमच्या चौकटीत दर्शवला तसा आहे. हाऊ बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्वड. तर ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्व किंवा व्हॉट आर द वेज टू कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी. तर हे 7 वेज आहेत बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करायचे. आता आपल्याकडे काय आहे, अगदी बऱ्याच वेळा देवाधर्माचा सुद्धा खूप मोठा पगडा आहे, पण कधी कधी बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी हा सुद्धा फार उपयोगाला येतो. तसंच एक उदाहरण आपल्याला दिले पुस्तकामध्ये, ते आहे सॅक्रेड ग्रूव्स. सॅक्रेड ग्रूव्स असं दिलेलं आहे. कशाला म्हणतोय सॅक्रेड ग्रूव्स? तर हे काय आहेत, दिस आर द फॉरेस्ट. हे काय आहे, तो फॉरेस्ट आहे, तो वन आहेत छोटे छोटे. दिस आर द फॉरेस्ट विच आर कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड. कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड. हो,
देवांच्या नावाने त्या जमिनी राखीव आहेत आणि ते वन सुद्धा राखीव आहे. हो, की द फॉरेस्ट विच आर कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड आर कन्सिडर्ड टू ॲज अ सॅक्रेड ग्रूव्ज. त्याला काय म्हणतात? सॅक्रेड ग्रूव्ज. हो, नको नको, तिथं काय आहे बाबा, ते म्हसोबाचे झाड आहेत किंवा म्हसोबाचं वन आहे, हा तिथं काही करायचं नाही, कोणतं झाड तोडायचं नाही, 10वीला फेल होतं सायन्समध्ये. कोण जाईल का तिकडं? नाही. तर असं काय केलेलं असतं, भीती घातलेली आहे की सॅक्रेड ग्रूव्ज, त्याला म्हणायचं सॅक्रेड ग्रूव्ज. शॉर्ट नोट येईल बरं का 3 मार्काला. काय आहे? द फॉरेस्ट विच आर कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड. देवाच्या नावावर हे काय येतं? आरक्षित असे वन आहेत, राखीव असे वन आहेत. अँड हे काय आहे? देवाच्या नावावर असल्यामुळं दे हॅव अ स्पेशल प्रोटेक्शन. लोकच देतात त्याला एक विशेष असं संरक्षण. तिथं कोणी झाडं वगैरे तोडायला जात नाही, कोणी तोडायला गेला तर विरोध करतात सगळे मिळून एकत्रितपणे. नो, नॉट ॲट ऑल, हे ह्या देवाचं वन आहे, बिलकुल नो एंट्री, नॉट, याच्यामध्ये एंट्री करायची नाही. इट इज अ सॅक्रेड ग्रूव्ज. बरोबर आहे ना? अशा विविध आपण ठिकाणी गेलो तर ह्या अशा सॅक्रेड ग्रूव्ज आपल्याला दिसतात. तर ऍक्च्युअली दिस आर द सँक्च्युरीज. आपण याला अभयारण्यच म्हणू ना, विच इज नॉट कन्झर्व्ड बाय गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट नाही कन्झर्व करत, सोसायटी कन्झर्व इट. त्याला कोणाचं संरक्षण आहे? समाजाचं संरक्षण आहे, सामान्य नागरिकाचं संरक्षण आहे. आणि मोर दॅन 1300 सॅक्रेड ग्रूव्ज हॅव बीन रिपोर्टेड इन इंडिया. सध्या भारतामध्ये 1300 पेक्षा सुद्धा जास्त, 1300 तर ज्ञात आहे. अशा अज्ञात भरपूर असतील. काय आहेत तर सॅक्रेड ग्रूव्ज आहेत. 2 मार्काला किंवा 3 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. आता हे बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करण्यासाठी सुद्धा काही कार्यक्रम काय केलेले तर हाती घेण्यात आलेले. तर याच्यामध्ये एक UNEP नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. UNEP याला काय म्हणतात? लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचे बरं का. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, त्याला म्हणायचं UNEP. हा संयुक्त राष्ट्रांनी संबंध जगभरामध्ये हा कार्यक्रम काय केला होता? हाती घेतला होता एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन साठी. आणि त्यांनी 1972ला यासाठी सगळ्यात हा एक मोठी कॉन्फरन्स परिषद आयोजित केली होती 1972ला, की ते जे आहे. आणि ही परिषद झाल्यानंतरच भारतामध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू झाला होता बरं का. भारताकडनं ऑनरेबल प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी यांनी काय केली होती? ही कॉन्फरन्स अटेंड केली होती. आपण जे एवढं लक्षात ठेवायचं की काय, UNEP युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम 1972ला हा काय होता? झाला होता हे कार्यक्रम UNEP. काय हरकत नाही, आज के लिए इतना ही.